हॅलो नमस्कार मित्रो, मी श्रीगणेश कुष्टे एस के विथ ट्रॅव्हलच्या पहिल्या भागामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करतो. मी आणि पल्लव जातो आहे लांजा बाजारपेठेला. मी तुम्हाला लांजाची बाजारपेठ दाखवतो कशी आहे ती. आता निघालो आहे, खूप पाऊस आहे लांजामध्ये. जाऊन मी तुम्हाला शूटिंग करून दाखवतो कसं आहे ते. आता दोघं आम्ही आमच्या गाडीवरून चाललो आहे, खावडीमध्ये थांबलो आहे. पुढची सगळी शूटिंग मी तुम्हाला दाखवतो. आपण जाऊया, तुम्हाला आता दाखवतो लांजा बाजार. मित्रांनो, आता आम्ही परत इथे थांबलेलो आहे. पाऊस जाम पडतोय. लांजापर्यंत जाणार कसं काय ते समजत नाही. आता अर्धा भिजून झालंय, एवढं आता घातलंय तरी पण काय होत नाही, पूर्ण भिजलोय. तर हा इथं थांबलोय. आता ही कोंडी आहे, कोंडियामध्ये दुकान आहे, कोंडियातलं दुकान आहे. पल्लव इथं थांबला आहे आणि हे आता कोंडियातलं दुकान आहे. आणि ते काका ओळखीचे आहेत. काका आहे बघ, आता हे दुकान आहे असं. म्हणजे काका आता चक्की लावलेली आहे. इकडे चक्की आहे आणि इकडे पण चक्की आहे. आणि हे दुकान आता थोड्या वेळानं आता आम्ही तर निघणार. आता बघूया, लांजात जाऊन बँकेत जायचं आहे, काम आहे. बँक बंद नाही झाली पाहिजे. बघूया, जाऊया आता आपण. हळूहळू जरी जायला लागणार, तर पाऊस काय थांबत नाही. आता ह्या पायऱ्या आहेत बघा, सगळ्या हळूहळू उतरून आता जातो. दाखवतो तुम्हाला रस्ता कसा आहे. तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. या गावाचं नाव आहे कोंडिये. आमच्या गावापासून जवळपास 7-8 किलोमीटर आहे हे गाव. आणि इथून आता लांजाला जायला आम्हाला अजून 10 मिनटं लागतीलच. आता पल्लव तुम्हाला आता शूटिंग काढून दाखवेल रस्त्याचं, कसा रस्ता आहे मग दाखवतो. नाही तर ही आपली गाडी आहे, हे बघा. त्या गाडीवर मी आता प्रवास करतो आहे. चला पल्लव, जाऊया आता. चला, बाय बाय कर माझ्या सबस्क्रायबर. माझा सांग, फॉलो, सबस्क्राईब, लाईक मारा. मी तुम्हाला पुन्हा आता आज लांजा दाखवणार आहे. मित्रांनो, कसा रस्ता आहे, दाट जंगल आहे बाजूने. चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. बघा इकडे बघा, हे जंगल तोडता आलो आहे रस्त्याने. जास्त आहे आपल्याकडं, ट्रॅव्हलिंग करायला जाम कंटाळा येतो. पाऊस गेलेला असता तर जरा बरं वाटतं.
लावलेली आहे आता. गाडी लावलेली आता आपण बँकेत जाऊया. पल्लवचं काम उरकूया. मग तुम्हाला मी लांजाची बाजारपेठ दाखवतो कशी आहे ती. चला आता आपण जाऊया. बँक आहे इकडे. आता बँकेतलं काम आमचं झालेलं आहे. आता आम्ही MSCB बोर्डाकडे जाणार आहे. तिथे आमचा मीटर बंद पडला आहे. तो त्याचा आता अर्ज करायला पाहिजे. जाऊन अर्ज करतो तिथे. दाखवतो लांजाचं MSCB बोर्ड कुठं आहे ते दाखवतो. चला केली चालू. ही लांजाची मेन बाजारपेठ आली इथे. आता हा सातवलीचा रस्ता आहे. हा जॉईंट होतो मेन रोडला. आता इथून आम्ही रायगड चाललो आहे MSCBच्या ऑफिसला. आता तिथे साठवली लांजा महाराष्ट्र आपल्या लेफ्ट साईडला आपण बघितला तर हे लांजाचं पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशन आणि तहसीलदार कार्यालय इथे एकाच ठिकाणी आहे. सगळी कामं करायची असेल तर दोन्ही कामं एकाच ठिकाणी होतात. आणि माझ्या आता डाव्या साईडला तुम्ही बघताय की माझी 5वी पासून ती 12वी पर्यंतची माझी शाळा न्यू इंग्लिश स्कूल तुकाराम दीक्षित कनिष्ठ महाविद्यालय लांजा. त्याच्यामध्ये मी 5वी पासून 12वी पर्यंत शिकलो. आणि हे पुढे प्रतीक हॉटेल लांजाचं फेमस प्रतीक हॉटेल. आता जवळपास जास्त गर्दी दिसत नाही तिथे. आणि इकडून हा रस्ता मुंबई गोवा हायवे आहे NH66. या हायवेवरून आता जातो आपण. जोरात पडतोय. जोरातच पडतोय. मला आता कॅमेरा फिरतो होते किती जोरात पडतोय. हा इकडे खाली आता आम्ही आलो आहे लांजाच्या ST डेपोच्या इकडे. आता डाव्या बाजूला लांजाचा ST डेपो लागतो इकडे. आणि डेपोच्या इकडे आपल्याला लेफ्ट मारायला लागतं. हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आहे. पाठून लेफ्ट मारूया कारण पाठून गाड्या येत आहेत. ते बघून आपण लेफ्ट मारूया आणि आतमध्ये जाऊया. हे राईट मारायचं आपण. राईट मारू. राईट मारून आतमध्ये जाऊया. खूप पाऊस आहे. हे त्रिमूर्ती मंगल कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित बोर्ड लागलं इथे. इथून जाऊया. रस्ता खराबच आहे. झालं आहे. इकडे त्रिमूर्ती मंगल कार्यालय आहे. आणि इथून लेफ्ट मारून आपण जाऊया. ही आमची आता लांजा बाजारपेठ. बाजारात आता रक्षाबंधन आल्यामुळं सगळे राख्याची दुकानं सगळी फुल दिसत आहेत. काल बाजार असल्यामुळं कालच्या बाजाराची सगळी भाजी बिजी रस्त्यावर इकडे तिकडे टाकून ठेवलेली आहे. आता पल्लवचं काम करायला चाललो आहे. चित्रपाटी गेलं. मोठ्या ट्रेनिंग स्कूलचं बघूया आता काय म्हणतात ते. लायसन फिक्स करायचं आहे. चालते का चालत आहे. आता एक गर्दीमध्ये बसतोय आम्ही. मस्तपैकी वडापाव काय बोलतो? अरे गावालाच आहे मी. हो तू बस पंखा लाव. आता मस्तपैकी काय पाहिजे. तू काय खाणार? मी वडापाव खाणार. मॅडम मी पण वडापाव खाणार मस्तपैकी. 2-2 वडापाव मागूया. आणि दुपारचे वाजले किती रे? वाजले आता 1:30. वाजला. आता 1:30 वाजता मस्तपैकी जेवायचं नाही. आता वडापाव खाऊन जाऊ. आता संध्याकाळ होईल जायला. तर लांजात आम्ही निघणार. वडापाव खाणार. काय काम करणार. बघा इथे
आमच्या इथे लांजात कोकम ज्यूस, कोकम सरबत, कैरी पलाव, जांभूळ ज्यूस सगळं काय ठेवलं आहे. आणि हा मला वडापाव आमचा बब्बे आहे. आता हे बघा, हे आमचं सगळ्यात फेवरेट आमचा नाश्ता असतो. 2 वडापाव आणि ही दह्याची चटणी. ही दह्याची चटणी विजय कोल्ड्रिंक्समध्ये सगळ्यात फेमस. अगदी आम्ही शाळेत असल्यापासून हीच चटणी खातो आणि ह्या वडापाव खाण्यासाठी इथं येणारच असं आहे. तुम्ही आता याची चव बघायलाच ना तर खूप सुंदर अशी चव आहे इथे. कधी लांजात आलात तर विजय कोल्ड्रिंक्समध्ये येऊन वडापाव खायचं नक्की. चला आता आम्ही या जेवणाची मजा घेतो, नाश्त्याची मजा घेतो आणि नंतर आपण घरी जायला निघूया. नाही, पहिल्या आपल्याला काम करायचं पल्लवचं, ते काम करूया आणि नंतर घरी जाऊया. बाय बाय मित्रांनो. हे आता आपलं मार्केट चालू होतं आहे लांजाचं. बस स्टँड, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. आमच्या लांजा तालुक्यावर एक फेमस सॉन्ग काढलेलं आहे. सॉन्ग जाऊन बघा. त्यावेळी विकास लांबोरे यांच्या सुमधुर आवाजात काढलेलं आहे सॉन्ग. आमचा लांजा बसला आहे, तिथं बसला आहे सह्याद्रीच्या अंगाची लक्ष्मी बेटी, सगळ्यात फेमस लक्ष्मी बेटी. तिथे आल्यावर नक्कीच तुम्ही काय घ्यायचं ते घेऊ शकता. हा बाजारपेठ आहे लांजाची. रस्त्याला या मोने किती काम चालल्यामुळं बघा किती खड्डे पडले. दाखव रे खड्डे बघ. NH66 लांजा तालुका ही मेन बाजारपेठ. रस्त्याला खड्डे बघा कसे पडले. ते काम चालू आहे. बरेच वर्ष झाली काम काय पूर्ण होत नाही. आता आपले खासदार साहेब नवनिर्वाचित राणेसाहेब आता काय करतील त्याच्यावर बघूया. आता कशी आमची रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रगती होते ते आपण बघूया. हाय रोहित, हे रोहित आहे. आणि आता आपण इथून टर्न मारून वरती जाऊया. हा पूर्ण लांजाची बाजारपेठ बघा. ही बाजारपेठ आहे आमची. पुढे बघ, रिक्षा आहे. बघा काम
साईडला वळायला लागतं, रावारीला जायला. रावारी फाटा लागतो. रावारी फाट्यावर जायला लागतं. कोकण किती सुंदर आहे. पावसाळ्यातून अजूनच छान वाटतं. कोकणात फिरायला आल्यावर चाकरमानी आता सगळे गणपतीला येतील. गावच्या ठिकाणी यंदा पाऊस खूप आहे. रस्त्याचं काम आता नियोजित आहे. आता करतील तेव्हा. सगळं सामान वगैरे येऊन पडलं आहे. आता कधी करतील तेव्हा बघू. आणि हा आमच्या गड्डा मुलांचा थांबण्याचा अड्डा आहे. थांबण्याचा फ्रेंड्स बिअर शॉप. ते आम्ही कापून पुढे जातो. आता मी नाही पुढे बी जातो. आणि हे नांदेडचं मंगल कार्यालय, मंगल कार्यालय, सगळ्या सभा आणि सगळं लग्न वगैरे इथे या हॉलवर अगदी कमी किमतीमध्ये आपल्याला भेटून जातात. आणि हा असा जंगलचा एरिया लागला. तर ह्या जंगलातून आपल्याला पूर्णपणे जायचं आहे. आणि मध्ये एकूण कोंढी गाव लागतं आणि मादळगाव लागतं आणि जावडे गावं लागतात. आणि नंतर मग रावारी येतं. इकडं बाहेरचा बाहेर. आता आम्ही जावडे गावात आता एंट्री करणार. आता समोर जो दिसतोय तुम्हाला हा सगळ्यात खतरनाक एरिया आहे जावडे गावातला. बांधाचा पर्याय बोलतात त्याला. कोकणात बोलतात ना 14 प्रकारची भूतं. ही 14 प्रकारची सगळी भूतं आम्हाला वाटते इथं असतात की काय. आता खतरनाक आणि खूप डेंजर असा एरिया आहे. रात्रीच्या टायमाला इथे कोण जास्त फिरकत नाही. हा रस्ता कातळ गावाकडे जातो. आणि हा टाटकेवाडी, इसवली, अगदी साठवलीला पण जातो. आता जावडे गाव लागलाय आपल्याला. आता आपण रावारीच्या फाट्याजवळ आलोय. आता इथे आपल्याला जावडे गावात रावारी फाटा लागलाय. हा इथे समोर लिहिलेलं आहे रावारी वापेरे. आणि हा डाव्या साईडला रस्ता जाते खालती. हा रावारी गाव. तिथून 3 किलोमीटरवर रावारी गाव आहे. हा सुंदर असा पूल 4 वर्ष झाली बांधून. आणि नदीला आता पाणी आलंय. खूप पाणी आहे. थोडं कमी झालंय पण आहे. आता इथून 3 किलोमीटरवर रावारी. हे इथे मध्येच बापेरे गाव लागतं. बापेरेची देवीवाडी आहे. 3-4 घरं आहेत. इथे बाजूला आपली काजू फॅक्टरी आहे. डाव्या साईडला काजू. आपण इथे यांना काजू आणून दिले तर आपल्याला ते खाण्यायोग्य पक्के काजू देतात. आम्ही पण सगळे आमचे काजू इथेच आणतो. कच्चे काजू घेऊन येतो. मग पक्के काजूंची पॅकेट आपल्याला देतात.
भोसलेवाडी घरीची वाडी आणि तिकडे कापेरी साईडला जातो आणि हा रावाली शाळेजवळ जातो. खाली ब्राह्मणवाडी आहे, ब्राह्मणांची 4-5 घरं आहेत आणि 2 सोनारांची घरं आहेत शाळेजवळ. तर हा शाळेजवळ रावाली शाळेजवळ रस्ता जातो. नवीन रस्ता झाला आहे, आता 7-8 वर्ष झालेत, पण रस्ता खूप चांगल्या प्रतीचा आहे. त्याच्यामुळं अजून काही खड्डे वगैरे रस्त्याला जास्त पडलेच नाही. दाट जंगलामध्ये हा रस्ता आहे. आजूबाजूला उंच उंच जांभळाची, सागाची सगळी झाडं आपल्याला इकडे बघायला भेटतात. ओढ्यांचा संगम होतो. एक रावारीतून येतो आणि एक जावड्यातून येतो. आणि हा इथून आपल्याला आता आमच्या घरी जायला कच्चा रोड आहे. कच्चा रोडवरून आमचं घर तिथे वरती आहे. आता आपण जाऊया. उभी आहे. तर मंडळी, आजचा आपला प्रवास कसा वाटला? इथून लांजाला गेलेलो. लांजातून सगळी माहिती आम्ही तुम्हाला दिली. तर तुम्हाला हा ब्लॉग आम्ही बनवलेला तुम्हाला कसा वाटला? आमचा पहिलाच ब्लॉग होता, त्याच्यामुळे थोडंफार टेक्निकल ग्लिच काय राहिले असतील. आमच्या बोलताना वगैरे सगळं सांभाळून घ्या. पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे आम्ही पुन्हा व्हिडिओ